काही होत नहीं। पहले ईंटों को कुछ समझता भी नहीं है कि हमारे ऊपर के 2 लेयर जो है वो निकाल के रखे, उसको कुछ नहीं समझता। पण आपल्या बोटाला एवढंच लागू दे, आपल्या पायाला ठेस लागली की कळ मस्तकात जाते, कारण आपलं रिलेशन आहे ऑर्गॅनिक आहे। आपण बऱ्याच वेळा आता वर्षानुवर्ष आपण पोळ्या करतोय, स्वयंपाक करतोय, पोळ्या आपण हाताने करतो। आता काही आपल्याला ते शिकायच्या नाही, डोक्याचा उपयोग काही नाही। पण डोकं दुखत असलं की पोळ्या नीट होत नाहीत, त्या हाताने करायच्या आहेत ना, डोक्याचं काम थोडंच आहे। पण डोकं दुखायला लागलं की हातून काम नीट होत नाही, कारण एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू एव्हरीथिंग। हे ऑर्गॅनिक रिलेशन आणि आपलं ह्या जगाशी जे नातं आहे ते ऑर्गॅनिक आहे, मेकॅनिकल नाही आहे। 2 यंत्र आहेत, अगदी सेम यंत्र आहेत, त्या 2 यंत्रांचे भाग सुटे सुटे केले, डिसमेंटल केलं पूर्ण यंत्र आणि ते पुन्हा जुळवलं। ते यंत्र डिसमेंटल केल्यावर आपण असं नाही म्हणत की ते यंत्र मेलं, असं होत नाही। ते यंत्र जोडलं की पुन्हा ते यंत्र सुरू होतं। एवढंच नव्हे तर ती 2 यंत्र जर अगदी सारखी असतील तर ह्या यंत्राचा पार्ट त्या यंत्राला बसवला, त्याचा ह्याला बसवला तरी फरक नाही पडत। पण आपलं मन तसं नाही, मन आपल्या मेंदूतलं कुठलं तरी एक केंद्र आहे की जिथे मन काम करतं। तर हे मन आहे ना, त्याच्यामधल्या घटना सुद्धा ऑर्गॅनिक आहेत। कारण मी काल एक वेगळा विचार करत असेल, आज एक वेगळा विचार करतेय आणि त्या 2 विचारांचा एकमेकांशी काही संबंध नाही। काल गाडीत बसताना माझ्या डोक्यात सायरस मिस्त्रींचा विचार येत असेल की हा सीट बेल्ट लावूया बरं का, इतकं बंबार्डिंग झालंय ना, ते सीट बेल्ट लावायला पाहिजे बरं का। आणि मग तिथून माझ्या डोक्यात कुठेतरी सायरस मिस्त्री आले असतील। इथे आल्यानंतर माझ्या मनात आईंच्या आठवणी आल्या असतील। मी घरी गेल्यानंतर कुठेतरी मला माझं लहानपण आठवलं असेल। पुन्हा इथे आल्यानंतर माझ्या मनात काहीतरी वेगळे विचार सुरू झाले असतील। पण या सगळ्याबद्दल मी ठामपणाने सांगू शकते की हे सगळे माझेच विचार आहेत। कुठलाही एकाचा दुसऱ्याशी काडी मात्र संबंध नसलेले विचार असतील तरी मी म्हणते की हे सगळे विचार माझेच विचार आहेत, कारण हे सगळे विचार एकमेकांशी जोडलेले आहेत, माझ्याच मनातनं आलेले आहेत, माझ्या मनाच्या मुळांमधून हे सगळे विचार आलेत। म्हणून या प्रत्येक विचाराचा दुसऱ्याशी संबंध आहे। आपलं संपूर्ण जग आपल्याला दिसतं तेही आपल्या मनानं दिसतं। तसं भूगोल आपल्या एवढंच असतं, म्हणजे तसं बघायला गेलं तर या एवढ्याशा जागेमध्ये काय मावणार, काहीच मावणार नाही। पण मला हा एवढा मोठा मंडप दिसतो कारण त्याची प्रतिमा माझ्या मनावर उमटते आणि मग मला हे सगळं दिसतं। माझ्या मनात सगळंच आहे, माझ्या मनामध्ये स्मृती आहेत, माझ्या मनामध्ये दृश्य डोळ्यासमोर जे दिसतं ते आहे, सगळंच आहे। त्यामुळे मी संपूर्ण ब्रह्मांडच आहे ते माझ्या मनात साठलेलं आहे। आणि या मनाला राग आणि द्वेष या दोन्हीतला फरक कळत नाही। रामाचं चिंतन रावणही करत होता, अखंड राम 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 त्याच्या डोक्यात शत्रुत्वाच्या भावनेने येत होता, पण त्याला जिथे तिथे राम दिसतच होता। मारुतीलाही राम दिसत होता, रावणालाही राम दिसत होता, राधेलाही कृष्ण दिसत होता, कंसालाही जिथे तिथे कृष्ण दिसत होता। कारण मनाला हे कळत नाही की तुम्ही ते चिंतन कुठल्या भावनेनं करताय। तुम्ही ज्याचं चिंतन करता तो तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या जवळ आणणं हे मनाचं काम आहे। मग ते मन ते करतं। मी जर माझ्या गुरूंचंही चिंतन करत असेल आणि मी इतर अनेक व्यक्तींचं चिंतन करत असेल आणि मनाला राग द्वेष कळत नाही, मी जर एखाद्या व्यक्तीचा द्वेष केला तर ते माझ्या गुरूंनाही कनेक्ट होतं ना, कारण एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू एव्हरीथिंग। माझ्या मनातल्या प्रत्येक एका गोष्टीचा जर दुसऱ्या गोष्टीशी संबंध असेल आणि मी जर एखाद्या व्यक्तीचा द्वेष करत असेल आणि त्याच वेळी माझ्या मनात माझे गुरुही असतील तर तो द्वेष कुठेतरी माझ्या गुरूंपर्यंत पोचेल, माझ्या इष्टदेवतेपर्यंत पोचेल। आणि मग मी जेव्हा एखाद्या माणसाचा द्वेष करते, एखाद्या माणसावर चिडते, तेव्हा मी माझ्या गुरूंवर चिडते, माझ्या गुरूंचा द्वेष करते। हे मी वाचलं आणि मला झटका बसला आणि मग माझ्या लक्षात आलं की नाही, आता राग
एखाद्यावरती क्रोध करणं, द्वेष करणं एखाद्याचा, हे बंद झाला पाहिजे. आई हेच सांगत होत्या ना, राग आला की गुरूंचं चिंतन करा. त्यांनी हे सोपं सांगितलं, पण ह्याच्या मागचं मूळ जे तत्वज्ञान आहे हे कृष्णानंदजींनी समजून सांगितलं. म्हणजे दोन संत किती एकसारखा विचार करतात आणि किती सोप्या पद्धतीनं आईंनी आपल्याला हे सांगितलं. तर हे माझ्या ते वाचताना लक्षात आलं, तरी हेच तर त्या सांगत होत्या. क्रोध मनात आला, द्वेष मनात आला की गुरुजवळ येत असं म्हणा, कारण तो सगळा त्यांच्यापर्यंत जाऊन पोचतो. एक विटमन नावाचा कवी आहे, तो म्हणतो, यू कॅनॉट प्लक द फ्लॉवर ऑन द अर्थ विदाउट डिस्टर्बिंग द स्टार इन द स्काय. तुम्ही जेव्हा पृथ्वीवरचे एखादं फूल तोडता तेव्हा आकाशातला तारा हलत असतो. इतकं हे जग एकमेकांशी कनेक्टेड आहे, ऑर्गॅनिक रिलेशन आहे. मग हेच ऑर्गॅनिक रिलेशन आपल्या मनाचं सगळ्याच विचारांची असेल तर ज्या मनात गुरूंचा विचार आहे त्या मनात दुसऱ्या माणसाबद्दलचा द्वेष असलाच नाही पाहिजे, कारण तो द्वेष आपण आपल्या गुरूंचा करतो असा त्याचा अर्थ होतो. हे मनात आल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की नाही, असं नाही पाहिजे. आणि म्हणून ते जे 23 तास आहेत ना, त्याच्यामध्ये आपली भावना कशी असली पाहिजे की लेट इट बी, लेट इट बी, लेट इट बी, असू दे असू दे. नेहमी कृष्णानंदजींचं हे शब्द आहेत, लेट इट बी, असू दे. हा माणूस असा वागतोय, लेट इट बी. त्या माणसानं मला असं केलं, लेट इट बी, असू दे असू दे. ही आपली भूमिका असली पाहिजे. आणि ही एकदा भूमिका आली ना की मन शुद्धच होत नाही. म्हणजे लगेच होत नाही, तयारी करावीच लागते, पण ती तयारी तरी आपण सुरू केली पाहिजे. मग केव्हा तरी अशी अवस्था येते की मनाची क्षुब्धता किंवा त्याच्यामध्ये सतत आवेग येणं, क्रोधाचे, द्वेषाचे, मत्सराचे, हे हळूहळू कमी होत जातं. हे अपेक्षित आहे स्वामीजींना पण आईंना पण, की ही तुमची मनाची अवस्था असेल दिवसभर तर तुम्ही ते अर्धा तास ध्यान नीट कराल. कृष्णानंदजी याच्यासाठी म्हणतात की तुमची सगळ्या सजीवांशी हार्मनी असली पाहिजे. ती हार्मनी, समस्वरता किंवा सगळ्यांशी आपले सूर जुळणं हे त्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू एव्हरीथिंग. आणि मग याच्यासाठी जी शांतता आहे ती, त्याच्यासाठी ते एक्झॅक्टली उलटं सांगतात की प्रत्येक माणसाचे जे विचार आहेत ते मात्र मेकॅनिकल आहेत. काय आहे, हे सगळं विश्व म्हटलं तर खोटंच आहे, आपल्याला माहिती आहे. आपण हे विश्व निर्माण केलेलं आहे, मन आहे, मनानं विश्व निर्माण केलं आहे. मी जेव्हा गाढ झोपते आणि माझं मनही पूर्ण शांत असतं, खूप गाढ झोप ज्याच्यात स्वप्न पण नाही आहे, त्यावेळी जग कुठे असतं? नसतंच, अस्तित्वातच नसतं. जेव्हा मी जागी होते, माझं मन काम करायला लागतं, तेव्हा जग आहे. म्हणजे मी आहे, मी माझं विश्व तयार केलंय. तसं प्रत्येक माणसानं आपापलं विश्व तयार केलं. प्रत्येक माणूस, रूढार्थानं आपण आत्ता एका मंडपात आहोत, पण तसं बघायला गेलं तर आपण आपापल्याच विश्वात आहोत. प्रत्येकाचं आपलं एक विश्व आहे आणि म्हणून प्रत्येकाची प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचं परसेप्शन वेगळं आहे आणि ते वेगळंच असणार. मी जर इथून चंद्र बघत असेल तर मी म्हणणार की अरे वा, चंद्र खूप सुंदर आहे, प्रकाशमान आहे, असं आहे. चंद्रावर गेलेला माणूस म्हणाल हे दगडधोंडे आणि खड्डेच तर आहेत. परसेप्शन वेगळं आहे, चंद्र तोच आहे. आणि हे परसेप्शन प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. अगदी आपण आपला पोटचा मुलगा जरी म्हटलं तरी तो कसा घडतो, पहिले आपण त्याच्यावर संस्कार जरूर करतो, थोडी आजूबाजूची परिस्थिती त्याला घडवते आणि तिसरं कोर, तो त्याचा एक कोर घेऊन येतो. सायकॉलॉजीत म्हणतात प्रत्येक माणसाचा कोर असतो, आपण म्हणतो प्रत्येक माणसाचं पूर्व सुकृत असतं. त्यामुळं मी जे सांगेन ते 100% माझा पोटचा मुलगा पण ऐकणार नाही, बाहेरचा माणूस कसा ऐकेल, त्याचं परसेप्शन वेगळंच असणार. इथे ती जी 7 आंधळ्यांची गोष्ट आहे ना, की मला ते 7 आंधळे होते आणि ते हत्तीपाशी गेले, तर एकाला वाटलं की, एकानं सोंडेला हात लावला, तो म्हणाला की हा हत्ती मुसळासारखा आहे. दुसऱ्यानं पायाला हात लावला, तो म्हणाला खांबासारखा आहे. तिसऱ्यानं पोटाला हात लावला, तो म्हणाला पखालीसारखा आहे. सगळ्यांचं खरं आहे.
आणि मग एक डोळस माणूस म्हणाला की तुमचं सगळ्यांचं बरोबर आहे, हे सगळं मिळून हत्ती तयार होतो. आपण सगळे आंधळे आहोत, आपल्याला सगळ्यांना जीवनाची एक 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 बाजू दिसते, आपली बाजू दिसते. ज्ञानी तो आहे, त्यांना सगळंच कळतं. आणि म्हणून आपण बघतो की आपलेच गुरुबाई, आपल्याच गुरु भगिनी टोटली विरोधी असतात आपल्या, आणि आई मात्र सगळ्यांवर सारखंच प्रेम करतात. आपल्याला असं वाटतं की अरे ही तर अशी आहे, हा तर असा आहे, तरी आई आपल्या त्यांच्यावर प्रेमच करतात. का करतात? कारण त्यांना माहिती असतं की त्याचंही बरोबर आहे, तुमचंही बरोबर आहे. तुम्ही ह्या साईडनं बघताय, ते त्या साईडनं बघतात, आई अशा वरून बघत असतात. आणि म्हणून त्या सगळ्यांवर सारखंच प्रेम करू शकतात. आपण इतकं सारखं प्रेम तर नाही करू शकणार, पण निदान ठीक आहे बाबा, मला इथून दिसतंय ते असं दिसतंय, तुला तिथून तसं दिसत असेल तरी इट्स ओके, तेही बरोबर आहे. हा जो एक स्वीकार मनाचा आला ना, तरी मनाची क्षुब्धता जाईल आणि दुसऱ्यांची आपली हार्मनी, समस्वरता वाढेल आणि मग मन शांत होईल. तीच हार्मनी कृष्णानंदजी म्हणतात की निर्जीव वस्तूंची पण असली पाहिजे. आता वस्तूंची कसली हार्मनी? वस्तू या वस्तू आहेत, वापरतो, जपतो, फेकतो, सोडून देतो. पण तिथेही आपलं जे परसेप्शन असतं ना, ते फार गमतीशीर असतं. मला एकदा आई म्हणाल्या होत्या की अगं अशा सुदैवानं ना आम्ही असं कधीतरी अनौपचारिक पण बोलत होतो. त्या म्हणाल्या, अगं इथे सगळ्या जणी येतात, आई तुमच्या चरणी सगळा संसार व्हायलाय असं म्हणतात, आणि मग जाताना म्हणतात तो डबा आहे ना वड्यांचा, तो तेवढा घासून नेते बरं का, परत मला लागणार आहे तो. तर वस्तूंबद्दलचा आपला दृष्टिकोन काय असतो? तर मला 2 फार सुंदर उदाहरणं आठवतात. चिदानंदजी डेहराडूनला होते आणि त्यांचं एक मोठं बुकशेल्फ होतं. त्याच्यात एक पुस्तक होतं असं की जे असं कुठेतरी ठेवलं होतं मध्ये. आणि चिदानंदजींचे खूप जवळचे स्नेही होते. ते म्हणाले की वो तो अब 2-3 दिन आने वाले नहीं है, तो मैं ये बुक लेके जाता हूँ. तो ठीक है लेके जाओ, उनके आने से पहले मैं वहाँ रख देता हूँ. तो उन्होंने वो किताब ले ली, वो लेके गए और स्वामी जी बीच में ही आ गए और उन्होंने उसी किताब के बारे में पूछा, वो किताब किधर है? तो कहना पड़ा कि उन्होंने ले ली है. तो ठीक है, उनको कोई एतराज़ नहीं था, लेकिन उन्होंने सिर्फ ये दिखला दिया कि मेरा एक छोटे से छोटे बुकलेट पर भी मेरा ध्यान है. लेकिन ध्यान है इसका मतलब ये नहीं है कि मैं उसमें उलझा हुआ हूँ. दूसरा प्रसंग उन्हीं का है. कृष्णानंद जी ने एक बहुत ही कीमती पेन चिदानंद जी को गिफ्ट दी. बहुत ही कीमती थी, बहुत अच्छी थी. तो उन्होंने वो चिदानंद जी को दे दी और उन्होंने कुछ दिन रखी अपने पास. और फिर ऐसे ही कोई आया होगा तो उन्होंने वो पेन उनको दे दी. तो किसी ने जाकर कृष्णानंद जी से कहा, देखो देखो आपने जो पेन दी थी तो वो स्वामी जी ने किसी दूसरे को दे दी. तो कृष्णानंद जी बोले, तो वो अब मेरी पेन थी ही नहीं, मैंने जब उनको दे दी तो वो उनकी हो गई, और उस पेन का क्या करना है वो अब उनका ये है ना. अगर मैं ये सोचता रहा कि हाँ मेरी पेन ने मैंने दे दी, तो इसका मतलब है मैंने दी ही नहीं. आपण नेहमी असं म्हणतो, अरे मी हिला दिलेली साडी नेसली की नाही हिला, मी हिला दिलेली वस्तू कधी वापरत नाहीस ग, असं आपण म्हणतो. कारण आपल्या डोक्यात ते असतं, मी दिलंय आणि मग ते वापरती की नाही ती, याच्यावर आपला खूप डोळा असतो. तर वस्तूंची हार्मनी हवी आणि त्या वस्तूंमधनं कसं मुक्त व्हायला हवं, या दोन्ही गोष्टींनी आपण आहेर देताना पण विचार करतो. अगं हिला ना ती इकडे तिकडे सर्क्युलेटच करणार आहे, तिला असं तसं काहीतरी देऊन टाकूया, हा विचार आपण करतो. कारण आपण त्या वस्तूत अडकलेल्या असतो. तर वस्तूंची असलेली ही हार्मनी नाहीये आणि आपल्याला त्रास होतो. आपली साडी आपण एखाद्याला गिफ्ट म्हणून दिली आणि तिनं ती दुसऱ्याला दिलेली कळली की ध्यानात ती साडी येत राहते. तर वस्तूंची पण हार्मनी अशी हवी की त्या सहज सोडून देता यायला हव्यात.
तर आणि तिसरं म्हणजे तिसरी जी गोष्ट आहे ती स्वतःशी हार्मनी हवी. आपण जेवढा त्रास स्वतःला देतो ना तेवढा जगात कुणाला देत नाही. आपला वैरी सुद्धा आपल्याला त्रास देत इतका. समजा आता मी बाहेर गेले आणि तुमच्यापैकी कोणीतरी मला म्हणालं काय बकवास बोललात हो, मला त्रास होईल ना या गोष्टीचा. नुसता त्रास होणार नाही, मी त्याच्यावर इमले बांधत बसेन. ह्यांनी माझ्या भाषणाला असं म्हटलं म्हणजे माझं वाचन कच्चं आहे, माझी साधना कच्ची आहे, मी जगण्याच्या लायकीचीच नाही, मी वाईटच आहे, माझं अस्तित्वच निरर्थक आहे, मी जन्मालाच यायला नको. तो कुठपर्यंत म्हणजे माझ्या एका गोष्टीला कुणीतरी नाकारलं की ह्याचा संबंध माझं सगळं अस्तित्व व्यर्थ आहे इथपर्यंत आपण जातो. पण माझं अस्तित्व म्हणजे ही एक गोष्ट नाही ना. आपण एखादी आपली गोष्ट चुकली याचा अर्थ आपण जगायलाच योग्य नाही, आपलं सगळं अस्तित्व व्यर्थ आहे असं नसतं. एखादी गोष्ट चुकलेली असते आणि तीच गोष्ट अशी आहे की आपण बऱ्याच वेळा म्हणतो की ही असं बोलली आहे ना मी जन्मात विसरणार नाही. अरे तो माणूस बोलून रिकामा पण होतो, तो मजेत असतो. कोई हमें अगर ताना मारता है तो वो एक बार मारता है, उसे लगता है कि मुझे एक बार तकलीफ हो जाए. हम अपने एनिमी को, अपने शत्रु को इतना जिताते हैं, हम उसे बार बार, उसका मतलब होता है कि मुझे वो एक बार दुख दे, हम वो याद कर करके 10 बार 100 बार उसे जिताते हैं. उसने मुझे ऐसा कहा, उसने मुझे ऐसा कहा, हम मन से छोड़ते ही नहीं है. अगर हमारे पास हमारे ऊपर कुछ गंदगी गिर गई अच्छे साड़ी पर तो हम क्या करते हैं, ऐसे झटक लेते हैं. लेकिन ये जो गंदगी है ये हमारे पास हम रखते हैं. क्यों रखना है ये गंदगी? लेकिन हम रखते हैं क्योंकि हम अपने पर ही बहुत ज़्यादा अन्याय करते हैं. हम खुद से ही हार्मनी नहीं रखते. आपल्याला बऱ्याच वेळा असं असतं की आपल्याला स्वतःबद्दल इगो असतो आणि तो इगो आपल्याला त्रास देत असतो आणि तो इगो आपल्याला असं वाटतं की तो आहे म्हणून मी आहे. ॲक्च्युअली त्याचाच सगळा हा त्रास होत असतो. ज्या क्षणी तो जाण्याचा आपण प्रयत्न करतो तो जात तर नाहीच, कारण तो आपला रूटच आहे, तो तसा पूर्ण जाणार नाही. पण तो थोडा थोडा जरी दुखावला गेला की आपण दुखावले जातो, कारण आपली आपल्याशी हार्मनी नसते. अल्बर्ट एलिस नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होता. त्यानं काय प्रयोग केला असेल इगो घालवण्याकरता. तो तरुण होता, एका बागेत गेला, येणाऱ्या प्रत्येक मुलीला तो प्रपोज करायचा. तू माझ्याशी लग्न करशील, विल यू मॅरी मी? कोण करणार हो? प्रत्येक जण नाही म्हणून निघून जायचे. कुणी चिडायचं, कुणी हसायचं आणि प्रत्येक जण निघून जायचं. आणि त्या वेळेला तो म्हणायचा की हिनं मला नाकारलं याचा अर्थ मी टाकाऊ नाहीये, तिला मी नकोय. जेव्हा जेव्हा आपल्याला जगातली काही माणसं नाकारतात तेव्हा आपण टाकाऊ नसतो, त्यांच्याशी आपण कम्पॅटेबल नसतो, एवढंच. जेव्हा जेव्हा आपल्याला लोक आपल्या एखाद्या कामाबद्दल नावं ठेवतात तेव्हा असं नाही की मी काहीच करू शकत नाही, त्या क्षणी ते काम करताना फक्त माझी चूक झाली एवढंच, म्हणजे मी टाकाऊ नाहीये. हे आपण आपल्याशी जेव्हा समजून घेतो त्यावेळेला आपण आपल्याशी हार्मनी ठेवतो. नाहीतर हे मनात ठेवून पुन्हा आपण क्षुब्ध होत राहतो, ते ध्यानात आठवत राहतो आणि मग पुन्हा आपलं ध्यान डिस्टर्ब होतं. आपण बसतो, बऱ्याच वेळा असं असतं की आपण आपलं बसणं, आपलं खाणं पिणं वावरणं हे सगळं आपल्याला हानिकारक असतं. आपण ज्याला आराम समजतो तेही आपलं पोश्चर आपल्याला योग्य नसतं. आपण ज्याला एन्जॉयमेंट म्हणून खाणं पिणं समजतो तेही आपलं पोट ओरडत असतं, नको रे, पण आपण त्याला ते घालत असतो. सगळ्याच दृष्टीनं आपण आपल्यावर अन्याय करत असतो आणि आपल्याशी हार्मनी नसते तेव्हाही आपलं ध्यान लागत नाही. तेव्हा ध्यानाची अर्धा तास ध्यान जर हवा असेल तर आपल्या या सजीवांशी हार्मनी हवी, समस्वरता हवी, निर्जीवांशी हवी.
आणि स्वतःशी सुद्धा हवी. आईंनी जेव्हा आई जेव्हा दीक्षा द्यायच्या तेव्हा एकदा आईंनी मला प्रसंग सांगितला की एक तरुण मुलगा होता, त्याला बिचारा गुरु ओळखणं खूप अवघड असतं. तर त्यांनी मंत्रदीक्षा आईंकडून घेतली, पण त्यावेळेला त्या गावात राहत होत्या आणि नॉर्मल गृहिणीचं आयुष्य होतं. आई म्हणाल्या चहा पिऊनच जा, तर तो म्हणाला हो, आणि आईने त्याला चहा करून दिला. त्या म्हणाल्या अगं माझ्याचकडून दीक्षा घेतली, माझ्याचकडून सेवा करून घेऊन गेला. तर आता ही जी गोष्ट आहे ना, ही आईने अगदी हसत सांगितली. त्यांना त्याचं काही वाटलं नाही, म्हणजे त्यांनी ती अत्यंत गुरुशी वागताना कसं नसलं पाहिजे हे सांगताना सांगितलं. पण त्या ते सांगताना इतक्या आनंदात होत्या, इतक्या हसत होत्या, इतक्या प्रसन्न होत्या. त्यांनी काही ही गोष्ट चिडून भडकून बघ कशी माणसं असं नाही सांगितलं. सहजता होती त्या सांगण्यात, कारण त्यांची स्वतःशी हार्मनी होती. त्यांना माहीत होतं की हे असं केलं ह्याचा अर्थ माझ्या ह्याच्यात काही फरक नाही आहे, तो लहान आहे, त्याच्याशी पण हार्मनी होती. त्यांना हे कळलं की तो लहान आहे, त्यांनी त्याला दोष नाही दिला, त्यांनी स्वतःकडेही कमीपणा नाही घेतला. त्यांनी ही सगळी गोष्ट अत्यंत सहजपणानं घेतली, कारण त्यांची बाहेरच्यांशी हार्मनी होती, स्वतःशी हार्मनी होती आणि वस्तूंशी हार्मनी होती. आता आणखीन उलट सांगते, तो तर मी माझा स्वतःचा अनुभव, की 24 तासातला अर्धा तास ध्यान करायचं असेल तर 23 तास कसे गेले पाहिजेत हे जसं आहे तसे हे 23 तास चांगले जाण्याकरता तो 1 तास किती चांगला पाहिजे हेही महत्त्वाचं आहे. जब हम ऐसा कहते हैं कि 24 में से 1 घंटा अगर हमें ध्यान करना है तो हमें 23 घंटे हमारी मनोभूमिका अच्छी तरह तैयार करनी पड़ती है. हमारा क्षण हम अंतर्मुख होकर अपना परीक्षण हमें करना चाहिए, क्योंकि वो जो है छोटे छोटे कारणों से अगर हमारा मन क्षुब्ध हुआ तो हम ध्यान नहीं कर सकते. इसकी दूसरी बाजू ये भी है कि ये 23 घंटे अगर अच्छी तरह हमें बिताने हैं, एनर्जी उसमें चाहिए, तो हमारा जो आधा घंटा है, जो 1 घंटा है, वो भी अच्छी तरह होना चाहिए. माझा स्वतःचा अनुभव सांगते. काही दिवसापूर्वी माझी तब्येत बऱ्यापैकी बिघडली, म्हणजे काही खास झालं होतं असं नाही. मला असं वाटत होतं की मी 70 वर्षाच्या बाईसारखी झालेली आहे, माझी एनर्जीच नाही आहे काही, माझ्यात पाय दुखतात वगैरे वगैरे बरंच काही. मी गेले माझ्या डॉक्टरांकडे आणि त्यांनी मला विचारलं की सगळी जबाबदारी आपल्यावरच आहे, हे फिलिंग आहे का? म्हटलं हो. आणि मग दुसरं म्हणाल्या की तुमच्याशी खूप लोक बोलतात, सहजपणानं मोकळेपणानं मनातलं सांगतात आणि तुम्ही त्यांना थोडंसं कन्सोल करता किंवा असं काही आहे का? म्हटलं हो, येणारा माणूस छान मोकळेपणानं बोलतो माझ्याशी. म्हणाल्या ऊर्जा देताय, येते कुठून? सारखं विशेषतः या कोरोनाच्या 2 वर्षामध्ये आपल्या बऱ्याचशा गृहिणींनाही हे कळलं असेल. काम वाली बाई नहीं आई है, मैं हूँ ना. आपको बहुत कुछ बाहर का खाना है, होटल्स बंद है, मैं हूँ ना. मी जिथे तिथे मैं हूँ ना. आज मुझे मीटिंग है, बच्ची को संभालना है, मैं हूँ ना. आज मुझे टाइम नहीं है, बैंक का काम करना है, मैं हूँ ना. जिथे तिथे मैं हूँ ना. आपण ऊर्जा देतच राहतोय. आणि मग तुमच्यासाठी ध्यानासाठी नाही ग, आत्ता वेळ नाही, आता मी ध्यानाला बसले ना, टिक 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 सुरू होते, आता ब्रेकफास्टची वेळ आहे, आता ना ती बाई येणार आहे. साधं सांगते की नळाला पाणी येणार असेल तरी सुद्धा आपल्याला अलर्ट राहावं लागतं. माझ्याकडे तर एक कचरावाली बाई येते, ती विशिष्ट वेळेला येऊन कचरा घेऊन जाते. मी बसले की तिची हाक येते, मग मला उठावं लागतं. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि आपण आपल्यासाठी कधीच वेळ काढत नाही. आपल्याला सतत अवेलेबल राहावं लागतं घरात आणि प्रत्येक ठिकाणी मैं हूँ ना. काही जिथे कमी तिथे आम्ही. आणि मग ह्या सगळ्यामध्ये तुम्ही ऊर्जा देत राहताय,
घेताय कुठे? मी म्हटलं हो घेते ना, आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स मिळून मधून मधून रिसॉर्टमध्ये जाऊन राहतो, पिकनिकला जातो, सिनेमांना जातो, नाटकांना जातो. मग त्या हसल्या आणि म्हणाल्या की अरे वो तो जब भी आप कोई मूवी देखते हैं तो वो सब इमोशंस जो है वो खुद में लेते हैं. वो अगर रोती है तो आपको दुख होता है, उस पर कोई संकट आता है तो आपका पल्पिटेशन बढ़ता है. वो सब ऊर्जा लेते नहीं हो, वो भी ऊर्जा देना ही है. रिसॉर्टला जाऊन तुम्ही काहीतरी एन्जॉयमेंट करता, तिथे काहीतरी खाता पिता, काहीही खाता पिता, आणि मग तो तुमच्या शरीरावर अन्याय होतो. ते पचवायला तुमच्या शरीराची किती ऊर्जा जाते. तोही म्हणजे सगळीकडे तुम्ही ज्याला विश्रांती समजता ती विश्रांती तुमची ऊर्जा वाढवत नाही. म्हटलं मग काय करू? काही नाही, एखाद्या अशा शांत ठिकाणी जाऊन राहा जिथे तुम्हाला तुमच्यावर कसली जबाबदारी नाही आणि तुम्हाला शांतपणानं ध्यान करता येईल. मग एक 3-4 महिन्यातनं 2-3 दिवस अशा ठिकाणी जा आणि पुन्हा घरी येऊन काम करा. आणि दिवसातनं 1 तास स्वतःसाठी काढा, मेडिटेशन करा. मला खरंच सांगते, तोंडात मारल्यासारखं झालं की अरे मी कर्ज मागायला गेले आणि ज्याच्याकडे मागतेय त्यांनी मला सांगितलं की तुझ्या कपाटामध्ये करोडो रुपये पडलेत, त्यातला 1 पैसाही तू वापरत नाहीस. असं मला वाटलं की जिच्या घरामध्ये घराच्या दिवसाची सुरुवातच मेडिटेशन होते, तिला हे दुसऱ्यानं सांगावं लागलं की थोडंसं मेडिटेशन कर. अधूनमधून कुठेतरी अशा ठिकाणी जाऊन राहा की जिथे तू एकटी असशील, जिथे ध्यान करशील, जिथे साधं काहीतरी मिळेल. एन्जॉयमेंटसाठी जाणं हे ऊर्जा मिळणं नाही. आपण थोडेसे म्हणजे जेव्हा पैसे खर्च करायचे असतात तेव्हा किती विचार करतो, माझ्याकडे किती रुपये शिल्लक आहेत, मग मला पुढे किती लागणार आहेत, मग त्यातले मी किती देऊ शकते. आणि ऊर्जा आपण देतच राहतो. आपल्याला काही शिल्लक आहे का याचा कधीच विचार करत नाही. आणि ती ऊर्जा आपल्याला लागणार ह्याची कल्पना आईंना होती, म्हणून त्यांनी ही सगळी तपोवनं उभी केली. ही सगळी ऊर्जा केंद्र आहेत आपली. आपण मधून मधून येऊन हे असं चार्जिंग करून घ्यायला, म्हणजे मी हे स्वतःलाही सांगतेय कारण मीच या बाबतीत खूप कमी पडते, पण मी हे स्वतःलाही सांगते की मधून मधून येऊन आपल्या गाड्यांचं चार्जिंग आपण केलं पाहिजे. आणि ही चार्जिंग स्टेशन्स आहेत, जळगावचं तपोवन काय, मिरजेचं काय, पुण्याचं काय, ही सगळी आपली चार्जिंग स्टेशन्स आहेत, ऊर्जा केंद्र आहेत. ही इथे येऊन आपण ऊर्जा घेऊन पुन्हा पुढे जायचं आहे. दर काही दिवसांनी येऊन आपल्याला इथे ऊर्जा घेऊन गेलं पाहिजे. आईंना काय गरज होती या सगळ्याशी? जेव्हा इथे फक्त जमीन घेतली होती आणि माझे वडील आणि आई बोलायचे त्यावेळेला आई नेहमी म्हणायच्या की अरे त्यांचं चाललंय असं बिल्डिंग करायचं, हे करायचं. मग कधी कधी वैतागून म्हणायचं. मी त्यांना सांगितले मला इथे एक नुसती झोपडी बांधून द्या, मला बाकी काही नको. उनको तो सिर्फ एक कुटिया चाहिए थी, बाकी इतना सब कुछ जो है ना वो उनके लिए नहीं था, उनको नहीं चाहिए था. उनको सिर्फ एक शांत निसर्गरम्य ऐसे कुछ परिसर में एक कुटिया चाहिए थी. लेकिन उन्होंने ये सब खड़ा किया. क्यों? माँ ने कंदील या ये लगाकर ऐसे गोबर से लिपटी हुई जमीन पे बैठकर अभ्यास किया, स्टडी किया. लेकिन उसको पता है हमारे बेटा और बेटी ये नहीं करेंगे, तो वो कहते हैं चलो मैं तुम्हें टेबल ला के देती हूँ, कुर्सी ला के देती हूँ, टेबल लैंप लेके देती हूँ, तुम्हें बीच बीच में दूध बादाम पिलाती हूँ, लेकिन अभ्यास करो, स्टडी करो. ते इथे तुम्हाला तुमचा ब्रेकफास्ट वेळेवर मिळेल, जेवण वेळेवर मिळेल, तुम्हाला राहण्यासाठी जागा मिळेल, सगळं मिळेल, पण बाई अभ्यास कर. मी तर कसाही केला, मी कंदिलाच्या प्रकाशात केला, शेणानं सारवलेल्या जमिनीवर बसून अभ्यास केला. पण माझी पोरं नाही करणार हे त्यांना माहिती आहे, म्हणून त्यांनी या सगळ्या सोयी, टेबल दे, खुर्ची दे, टेबल लॅम्प दे, सगळं दे, पण बाई अभ्यास कर. आपल्याला हेच ठेवायचं आहे की ही ऊर्जा केंद्र आईने आपल्यासाठी केलेली आहेत, त्यांच्यासाठी यातलं काहीच नाही आहे, हे सगळं आपल्यासाठी आहे. आणि म्हणून याचा योग्य उपयोग करून घेणं. मी नेहमीच म्हणते
की मी हा उपदेश तुमच्याबरोबर मला करतेय, मलाही आठवण करून देतेय की अधूनमधून इथं यायला पाहिजे आणि ही ऊर्जा घेऊन गेलं पाहिजे. कारण इथल्या ऊर्जेशिवाय, तासाभराच्या मेडिटेशनशिवाय 23 तास चांगले जाणार नाहीत. 23 तास चांगले गेल्याशिवाय 1 तासाचं मेडिटेशन चांगलं होणार नाही. इथे येऊन 2-3 दिवस राहिल्याशिवाय तुमचे संसारातले 4-5 महिने चांगले जाणार नाहीत आणि तिथे तुम्ही 4-5 महिने खूप छान वागल्याशिवाय इथे येण्याची परवानगी मिळणार नाही. का नाही? कारण तू उपयोग काय, तुझ्या गुरूंचं एवढं सांगतेस, घरात कशी वागतेस असं कोणी म्हटलं तर उठसूट तर राग येतोय, एवढं तेवढं झालं की चिडचिड होते, जातेस कशाला, तिथे जाऊन काय शिकतेस असं कोणी म्हणायला नको ना. म्हणून इथलं त्याच्यावर आणि तिथलं याच्यावर अवलंबून आहे. हे मला बऱ्याच वेळा वाटतं. आज मला ना माझ्या वडिलांची खूप आठवण येते. ते एका शाळेमध्ये काम करत, शाळेमध्ये नेहमी असताना त्यांना गीता सगळ्या मुलांना त्यांनी इंट्रोड्यूस केली. बहुत सारे बच्चे आगे बैठते थे और 2-3 स्टेज पर आकर गीता के कुछ 8-10 श्लोक वो पढ़ते थे. तो एक लड़का था, बहुत ही ऐसा उनाड़ होता, तो कधीच गीता पाठ करायचा नाही, युनिफॉर्म कधी आहे कधी नाही, कधी केसाचा भांग पाडणार नाही. माझ्या वडिलांनी त्याला पकडलं आणि सांगितलं की तू उद्यापासून गीता म्हण. तर ठीक आहे म्हणाला आणि मग त्याला नॅचरलीच युनिफॉर्म घालून यावं लागलं, केसाचा भांग नीट पाडावा लागला, गीता थोडी फार तरी वाचावी लागली आणि हळूहळू तो सुधारला. मला आज असं वाटतंय की आईंचा इतका सहवास मिळाल्यानंतर माझी जी काही दिव्य प्रगती झाली ती बघून माझ्या वडिलांनीच आईनाही सांगितलं असेल की बाई हे तरी करून बघ म्हणजे ती सुधारेल. म्हणून आईंनी मला आज तुमच्यासारख्या जाणत्या लोकांपुढे बोलायला सांगितलं, म्हणजे माझी थोडीफार तरी प्रगती होईल. पण मी खूप हुशार आहे. माझ्या वडिलांनी आणि आईंनी कल्पना केली नसेल इतकं डोकं माझं चालतं. मी आईंना काय म्हटलं की कार्यक्रम तुमचा आहे, तुम्ही माझ्यासारख्या ढ मुलीला पुढं केलेत, आता तो चांगलं होण्याची जबाबदारी कोणावर? तुमच्यावर. आपल्या कशाही वेड्या गबाळ्या शेंबड्या पोराला आई नीटनेटका करूनच लोकांसमोर आणते ना. तेव्हा मला स्वच्छ करायचं, माझे कपडे नीटनेटके करायचे, हे सगळं काम तुमचं आहे. आता कार्यक्रम तुमचा आहे, जबाबदारी तुमची. आईंचं माझं नातं तसं आहे, मी त्यांना प्लीज 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 म्हणून हात जोडते आणि शेवटी त्या माझ्या पुढे हात टेकतात. तसा त्यांनी आता माझ्या पुढे हात टेकले आणि त्या जे काही त्यांनी माझ्याकडून बोलवून घेतलं ते मी बोलले तुमच्या पुढे. मला माहीत नाही मी काय बोलले, कसं बोलले. जे काही यातलं चांगलं असेल, आवडलं असेल ते सगळं अर्थात आईंचं आहे. आणि जिथे कुठे मी काही चुकले असेल, काही असेल, गडबड झाली असेल ती माझी. माईकमधल्या खरखरचा वक्त्याशी काही संबंध नसतो. मी माईक आहे, जी खरखर असेल ती माझी आणि जे चांगलं असेल ते आईंचं. मी अतिशय मनःपूर्वक खरंच आभार मानते. आज माझ्या आनंदाची तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही. इतका कालपासून इतका सुंदर अनुभव मला दिलेला आहे आईंनी, शोभाताईंनी. मी त्यांचेही खूप मनापासून आभार मानते. तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते. तुम्हाला कल्पनाच येणार नाही की माझे हे शब्द खरोखर औपचारिक नाही आहेत. मला आज काय वाटतंय ते फक्त मला माहिती आहे. खूप कृतज्ञतापूर्वक मी सगळ्यांना नमस्कार करते. शोभाताईंचे, सगळ्या विश्वस्तांचे आभार मानते की त्यांनी मला आज ही सेवा करण्याची संधी दिली. तुम्हा सगळ्यांचे खूप मनःपूर्वक आभार मानते. जे काही माझ्याकडनं बोललं गेलं मला माहीत नाही ते कसं होतं, तुम्ही ते ऐकून घेतलं. खूप मनःपूर्वक धन्यवाद. हरिओम। राजलक्ष्मी माता जी के बारे में मैं 2 लाइन जरूर कहना चाहूँगा। एक तो वो पहले डॉक्टर राजलक्ष्मी माता जी है ऐसा मैं कहूँगा, क्योंकि उन्होंने हम सभी की नब्ज बराबर पकड़ी।
और दूसरी एक बात है कि माँ ने सबको प्रसाद बांटा है। उन्होंने प्रसाद को किसी को नहीं बोला है, लेकिन इन्होंने प्रसाद खाया है। आप सभी लोग मेरे इस मत से सहमत होंगे। मैं उनका बहुत आभारी भी हूँ। आज उन्होंने जो कहा कि जो 23 घंटा है, वो 23 घंटे में हम लोगों को क्या करना चाहिए। मन एवं मनुष्याणाम कारणाम बंध मोक्षया। तो उस मन के साथ क्या करना चाहिए, उसको नियंत्रित कैसे करना चाहिए, उसको ट्रेनिंग कैसी देनी चाहिए कि हमारा ही मन सोचता है, हमारा ही मन कल्पना करता है, हमारा ही मन पकड़ के रखता है। ये सब देखना चाहिए। मन के साथ जो हार्मोनी है, जो समरसता है, जो समतानता है, वो पूरे विश्व के साथ है, वो सजीव के साथ है, वो निर्जीव के साथ है। तो इस समतानता को, इस हार्मनी को कैसे बनाए रखे, उस मन को इस पूरे विश्व के साथ कैसे जोड़े, इस विषय में उन्होंने एक बहुमूल्य मार्गदर्शन हमको किया है। आज उनकी जन्मदिन की उनको फिर से एक बार मैं बधाइयाँ देना चाहता हूँ हम सभी साधकों की वजह और तरफ से। और हमारी एक साधिका है स्नेहल पवार, वो कुछ 2 पंक्तियाँ उनके लिए भेंट करना चाहती है, तो मैं उनको आमंत्रित करता हूँ। और हमारी शुभेच्छा एक ही है कि हम उनको बार बार सुने और वो तपोवन में आए। वाढदिवस असल्यामुळे त्यांच्यासाठी मी गाणं म्हणणार आहे, पण आपण आईंचीच मुलं आहोत, त्यामुळे एकेरी यामध्ये शब्द उच्चारले गेले, त्याबद्दल जरा माफ करा। सागर में एक लहर उठी तेरे नाम की, तुझे मुबारक खुशियाँ आत्मज्ञान की। सागर में एक लहर उठी तेरे नाम की, तुझे मुबारक खुशियाँ आत्मज्ञान की। तुझको है आनंद जाकर मिल जाना, तुम हो सुंदर फूल इस संसार की। तुम हो सुंदर फूल इस संसार की। सागर में एक लहर उठी तेरे नाम की, सागर में एक लहर उठी तेरे नाम की। सागर में एक लहर उठी तेरे नाम की। राजलक्ष्मी ताई, राजलक्ष्मी ताई। सागर में एक लहर उठी तेरे नाम की, तुझे मुबारक खुशियाँ आत्मज्ञान की। तुझको है आनंद में जाकर मिल जाना, तुम हो सुंदर फूल इस संसार की। तुम हो सुंदर फूल इस संसार की। तुम हो सुंदर फूल इस संसार की। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर राजलक्ष्मी ताई, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार हे दिन आए, बार बार हे मन गाए, बार बार हे दिन आए, बार बार हे दिल गाए। तुम जीवो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू यू यू। की जय। हमारे नाना जी परम पूज्य स्वामी शिवानंद जी महाराज, उनके विचार में, उनके सिद्धांतों में एक लाइन है, एक पंक्ति है, जो कहता है मैं कुछ नहीं जानता, वो सब कुछ जानता। तर आता ह्या म्हटल्या की मला काही कळत नाहीये, मला आईने इथे आणून बसवलेलं आहे, तर त्याचं उत्तर आईने आता या स्नेहलताईंच्या गीतातून त्यांचं कौतुक करून केलेलं आहे असं मला वाटतं
की राजलक्ष्मीताई त्यांचा जो विनम्रपणा आहे, त्यांचा जो विनय आहे आणि ते जे ॲप्रिसिएशन आहे ते स्नेहलताईंच्या माध्यमातून आईंनी केलेलं आहे. आणि हा दिवस त्यांच्या आयुष्यात रोज वाढदिवस असो हीच पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. आणि आता केवळ औपचारिकता, या व्यासपीठाची औपचारिकता म्हणून त्यांचा आपण आभार मानूया. स्वामी बलदेवानंद सरस्वती जी महाराज, हम आपके आभारी हैं. आपने आपका अमूल्य समय देकर यहाँ उपस्थित रहे. राजलक्ष्मी माता जी, आपको भी दिल से हम धन्यवाद प्रकट करते हैं. और अध्यक्षा, उनका भी मैं आभार मानता हूँ. सभी श्रोतेगण, सभी साधकगण, सभी का मैं आभार मानता हूँ. और दूसरे पुष्प का ये प्रथम सत्र अभी यहाँ ख़त्म होता है. हम 4 बजे मिलेंगे भजन संध्या के लिए और उसके बाद स्वामी सवितानंद सरस्वती जी, उनका प्रवचन है. तो दोपहर 4 बजे हम फिर